अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहो हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. तर भक्त हो, आज आपण स्वामी संदेशामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आपण दररोज देवपूजा तर करतोच, पण घटस्थापने दिवशी आपल्याला विशिष्ट पद्धतीने देवपूजा करायची असते आणि या पद्धतीने जर देवपूजा केली तर आपल्या घरामध्ये आलेली आई भगवती प्रसन्न होईल आणि बाकी सर्व देवांची सुद्धा आपल्यावरती कृपा होईल. आपल्याला या देवपूजेमध्ये देवपूजा कशी करायची, देवांना स्नान घालण्याआधी आपल्याला काय लावायचं आहे, त्यासोबतच पूजा झाल्यानंतर आई भगवतीने तुमच्या घरामध्ये 9 दिवस शांततेने राहावं, त्यासाठी देवीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे, जी प्रत्येकाकडे असते किंवा तुम्हाला ती उपलब्ध होईल. एवढी महागसुद्धा नाही आहे. अगदी साध्या सोप्या माहितीसह आज आपण स्वामी संदेश पाहणार आहोत. तर भक्त हो, अगदी प्रत्येकाने हा स्वामी संदेश शेवटपर्यंत बघावा. जे स्वामी भक्त दादा असतील त्यांनी त्यांच्या आईला, पत्नीला ही माहिती शेअर करावी किंवा त्यांना हा व्हिडिओ दाखवावा. यानुसार ज्या घरात घट बसवत नाही त्या घरात देवपूजा कशी करायची, देवांची मांडणी कशी करायची, हे सुद्धा तुमचे प्रश्न होते आणि अजून असेच काही तुमचे प्रश्न आहेत. त्याची सर्वांची उत्तरे तुम्हाला मिळतील 2 दिवसामध्येच. आता घटस्थापना आहे, नवरात्री सुरू होत आहे आणि त्याआधीच तुमच्या शंकेचं निरसन होणं खूपच महत्त्वाचं आहे. तर ही माहिती ऐकत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आज आपण माहिती पाहतोय नवरात्री विशेष, त्यानिमित्त सर्वांनी कमेंटमध्ये जय अंबे, जय जगदंबे असे लिहायला विसरू नका. तर भक्तांनो, आपल्या सर्वांना आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची संधी खूप मोठी चालून आलेली आहे. नवरात्री विशेष तुम्ही ज्या ज्या मनापासून सेवा कराल ना, त्या सेवेचे फळ मिळेल. पण तुम्हाला काही चुकासुद्धा इथे करायच्या नाहीत, ज्या तुम्हाला मी इथे पुढे सांगणारच आहे. तर सर्वप्रथम आपल्याला देवपूजा कशी करायची, त्यासोबतच काही ताईंचे प्रश्न होते की आम्ही कलश स्थापना केल्यानंतर पाणी कधी बदलायचं. तर तुम्हाला नवरात्रीचा कलश स्थापन केल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेलाच पुन्हा दुसरा कलश स्थापन करायचा आहे, त्यामधील पाणी चेंज करून. आणि त्यामध्ये जे नाणं घातलेलं आहे ते नाणं आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे, कपाटात जिथे आपण पैसे ठेवतो तिथे. आणि ते नाणं पुन्हा पुन्हा बदलायचं नाही, हे नाणं असंच ठेवायचं आहे. हे का ठेवायचं? जी काही आपल्याकडे लक्ष्मी चालून येत असते ना, ती लक्ष्मी स्थिर राहावी, येणारी लक्ष्मी अजून जास्त प्रमाणात यावी व चांगल्या मार्गाने यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, म्हणून ते नाणं आपल्याला आपली लक्ष्मी स्वरूप तिथे ठेवायचं आहे. हा तुमचा प्रश्न होता. त्यानंतर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला देव करायचे आहेत म्हणजे चांदीचे टाक. तर मग आमच्या गावी आमच्या सासूबाई घट वगैरे बसवता, मग आम्ही घ्यावे का? तर बऱ्याच ठिकाणी बघा, देवीची पितळेची मूर्ती नसते, तर प्रत्येकाच्या घरामध्ये मातीची मूर्तीसुद्धा असते. तर तुम्ही मातीची मूर्ती घेऊ शकता छोटी, पण टाक असणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्या घरामध्ये टाक असतात तिथे आपले कुलदेव स्थिर राहतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगू शकते की जर तुम्ही तुमच्या सासूची एकटीच सून आहात, म्हणजेच काही सासांना 2-3 सुना असतात, जर तुम्ही एकटीच असाल ना, तर मग तुम्ही तुमच्या देवीची पितळेची किंवा मातीची मूर्ती घेऊ शकता, टाक नाही घेतले तरी चालेल. पण जर तुम्ही 2-3 सुना असतील, वेगवेगळ्या ठिकाणी राहताय, तर मग तुमची सासू गावी घट बसवत असेल ना, तर तुम्ही तुमचे जे देव आहेत कुलदैवत त्यांचे दोन्हींचे टाक घ्यायला पाहिजेत. मग चांदीचे घ्या किंवा मग तांब्याचे सुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि चांदीचे छोटे छोटे केले तरीसुद्धा चालेल. आणि अवश्य हे टाक तुम्ही घ्यायलाच पाहिजेत. आता 2 दिवसात जर तुम्हाला नाही शक्य झालं, तर मग तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे तुमच्या देवाची कुठलीच खूण नाही आहे, तुमच्याकडे मूर्ती नाही आहे, टाक नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या देवाच्या नावच्या 2 सुपाऱ्या स्थानबद्ध करायच्या आहेत, त्यासुद्धा पानांवरती. ते तुमचे 2 देव आहेत, हे तुम्ही करू शकता घटस्थापनेमध्ये. आणि मग पुन्हा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा देव घेऊन पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा त्याची स्थापना करू शकता. आणि बऱ्याच ताईंची कमेंट होत्या की नवीन देव कसे स्थापन करायचे, तर हे सुद्धा तुम्हाला
सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आता तुम्ही म्हणाल 2 दिवसात घटस्थापना आहे. यामध्ये तुम्हाला सर्व देवांची लगेच स्थापना करण्याची काही गरज नाही. जे आपल्या घरामध्ये आहेत देव, त्यांची फक्त तुम्हाला इथे मी आज दाखवणार आहे. या पद्धतीने पूजा करायची आहे. आणि विशेष ज्यांना कुलदेवी किंवा मग लक्ष्मी देवीचं कुठल्याही रूपाची जर तुम्हाला पूजा करायची असेल नव्याने, तर तुम्ही आज या पद्धतीने करा. पुन्हा तुम्हाला नवरात्रीमध्ये मी त्यावरती सविस्तर माहिती देईल. त्यानुसार तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला देवांची स्थापना करू शकता. तर आत्ता इथे बघा, मी आधी दिवा लावून घेतला. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. स्वतःला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. ही पूजा आहे घटस्थापनेच्या दिवशी, विशेष पूजा आहे आणि आपल्याला अशीच करायची आहे. नंतर सर्व देव मी एका मोठ्या ताम्हणात काढून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही पितळेचं भांडंसुद्धा वापरू शकता. पण पुन्हा आपल्याला अभिषेक करायचे आहेत आणि मग दह्याने वगैरे ते भांडंसुद्धा मग नंतर काळं पडतं. त्यासाठी मी इथे एक स्टीलचं हे मोठं ताम्हण घेतलेलं आहे. हे माझं देवपूजेचंच आहे आणि विशेष अभिषेक करण्यासाठी असं वापरत असते. तर यामध्ये मी विशेष देवपूजा तुम्हाला कशी करायची, तर तुम्हाला एका वाटीमध्ये आपले देवांची संख्या जास्त असेल तर मग तुम्ही 2-3 चमचे बेसन घ्या. आता माझे इथे एवढे देव आहेत, मी यासाठी 2 चमचे बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 5 चमचा आपला खाण्याचा सोडा, कुकिंग सोडा जो असतो तो मी यामध्ये घेतलेला आहे. यामुळे आपले देव जे आहेत त्यावरती चकाकी येईल. जो काळपटपणा आलेला आहे, बऱ्याचदा थंड वातावरण आहे, पावसाळ्याचं सीझन होता, त्यामुळे बरेचसे देव काळे पडतात आणि मग देवाची शाईन वगैरे जाते. त्यासाठी हे सोडा बेसन जे आहे हे आपल्याला देवांना एक उटणं लावायचं आहे. यामध्येच मी अर्धा चमचा हळद घातली. त्यानंतर यामध्ये गुलाबजल घालून घेतलं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुलाबाच्या थोड्याशा पाकळ्या घालू शकता, नाही घातल्या तरी चालेल. आणि यामध्ये अवश्य घालायचं आहे ते आपल्याला थोडंसं गोमूत्र. आणि मग याची छान पेस्ट तयार करायची, जी मी इथे करून घेतलेली आहे. नंतर ही पेस्ट सर्व देवांवरती आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि इथे मी ज्या पद्धतीने देव घासून घेतले त्या पद्धतीने देव घासून घ्यायचे. नंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे आणि प्रत्येक देवावरती हे पंचामृत अभिषेक करून घालायचं आहे. आता अभिषेक करताना आपल्याला खूप सगळे काही मंत्र स्तोत्र इथे करत बसायचं नाही. साधे सोपे सर्व देवांचे मंत्र घ्यायचे. आता गणपतीला अभिषेक करत आहे, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. महादेवाचा करत आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या पद्धतीने आई भगवतीचा ओम ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आणि विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्णांना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. या पद्धतीने त्या देवांचे मंत्र 11-11 वेळा म्हणायचे आणि अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा. आता ही सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला इथेच एक सांगते की आता तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल आणि मूर्ती असेल, तुम्ही घट बसवत नाहीत किंवा बसवत असाल तर त्याची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पण ज्या ताई घट बसवत नाहीत, सासरपासून लांब राहताय किंवा मग तुम्ही वेगळे राहताय, तर तुम्ही ही सेवा करायची. हे सर्व देवांचे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अभिषेक घालायचा आहे 16 वेळा किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून. आणि तो अवश्य तुम्ही करा. मी सुद्धा तसा करणार आहे. 16 वेळा श्रीसूक्तचा अभिषेक केल्याने खरंच तुमच्याकडे माता लक्ष्मी चालून येईल, आई भगवतीची अखंड कृपा होईल. खूप मोठी ही सेवा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी सुद्धा माझ्या कुलदेवीची आज खूप सुंदर अशी पूजा करत आहे. घटस्थापनेला तुम्ही तुमच्या कुलदेवांची, तुमच्या गुरूंची मनापासून सेवा केली ना, तर खरंच तुम्हाला सर्व काही फळ मिळेल. त्यासोबतच तुम्हाला इथे पंचामृत घालून पूर्ण देव अगदी छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. हे सर्व करताना आधीच देवांना विनंती करायची की मी आज तुम्हाला छान अभिषेक घालणार आहे, छान चोळून वगैरे आज तुम्हाला स्नान घालणार आहे. तर माझ्याकडून चोळताना वगैरे ज्या काही चुका होतील माफ करा. बघा, आपण आता खूप असं जोरातसुद्धा चोळायचं नाही आहे. लहान मुलांना जशी आंघोळ घालतो ना, त्या पद्धतीने हळूवार काळजी घेऊन आपल्या देवांना छान चोळून मालिश करून घ्यायची देवांची. नंतर पाणी घालून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता मूर्तीला खूप सुंदर चकाकी आलेली आहे. हल्ली बऱ्याचशा बायका काही करतात, जे काही महागडे पावडर वगैरे भेटतात, पितांबरी बिलकुल देवांना लावायची नाही. देवांमध्ये आलेला जीव जो असतो तो जात असतो. त्यामुळे याच पद्धतीने देव धुवून घ्यायचे. आता इथे बघा, देव धुतल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला इथे कोमट पाण्याने आता देव धुवायचे.
मी एक मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये सर्व देव कोमट पाण्यात घातलेत. कारण आपण आधी अभिषेक घातलेला आहे. दही दूध जे आहे ते चिकन चोपडं असतं, त्यामुळे देवाला चोपडेपणा राहू नये ना, त्यासाठी अगदी हलकंसं कोमट पाणी करायचं. नाही तर तुम्ही फार गरम कराल, त्यामध्ये देव घालाल, देवाला चटके द्यायचे नाहीत. हलक्या कोमट पाण्याने देव धुवून पुसून घ्यायचेत. आणि हे देव जे आहे त्याला अजिबात चोपडेपणा राहत नाही. मस्त एकदम छान क्लीन निघतात आणि खूप दिवस आपले देव असे चकचकीत राहतात. आता सर्व देवांची मी पूजा करून घेतली. त्यानंतर माझ्या गुरूंना स्वामी महाराजांना आता मी अंघोळ घालून घेणार आहे. तर माऊलींनासुद्धा अशा पद्धतीने मी हे तयार केलेलं उटणं लावून घेते. आता प्रत्येकाकडे पंचगव्य नसतं, तर तुमच्याकडे पंचगव्य उटणं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. पण आज आपल्याला घटस्थापने दिवशी याच पद्धतीने पूजा करायची आहे, देवांना आंघोळ घालायची आहे. आता माऊलींनासुद्धा मी खूप छान असं हे उटण्यानी मालिश करून घेतलेली आहे. नंतर माऊलींना मी इथे अभिषेक करून घेत आहे. जर तुमचेसुद्धा गुरु स्वामी महाराज असतील तर तुम्हीसुद्धा इथे महाराजांचं स्वामी स्तवन म्हणूनच महाराजांना स्नान घालून घ्या. नंतर मी इथे सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत माऊलींना स्नान घालून घेते. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ माऊली आणि गुरुदत्त महाराज हे गुरु असावेत. खरंच त्या व्यक्तीला कशाचीच कधीच कमी पडणार नाही आणि कुठलं संकट येणार नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर माऊलींना सुंदर अंघोळ वगैरे झालेली आहे, छान हलक्या हाताने पुसून घेतलेला आहे. आणि आता देवांना गंध कसे लावायचे हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. तर भक्त हो, प्रत्येकालाच देवांना गंध लावता येतात, पण बऱ्याचदा ते गंध आकर्षक दिसत नाही. त्यासाठी आपल्या घरामध्ये जो गोपीचंद असतो त्याला गंधगोळीसुद्धा म्हणतात, ती थोडीशी सानावरती उगाळून घ्यायची आणि अगदी थोडीशी त्याची पेस्ट एका वाटीत घ्यायची. त्याच वाटीमध्ये मी अष्टगंध घेतलेला आहे. हा अष्टगंध खूप छान आहे आणि मी हा दत्त महाराज स्वामींना, इतर जे सर्व देव आहेत ना, देवांना अष्टगंध लावायचा व देवींना हळदी कुंकू लावायचं. तर या ठिकाणी मी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची असा जो फोटो आहे तो सुद्धा मी स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेला आहे. आणि आज तुम्हाला म्हणजे घटस्थापने दिवशी तुम्हाला सर्व देवांना अंघोळ घालताना स्नानम समर्पयामी असे म्हणून स्नान घाला, किंवा मग त्या देवांचे नाव घेऊन तुम्ही स्नान घाला, अंग पुसून घ्या. नंतर देवांना अत्तर लावून घ्यायचं आहे. अवश्य या दिवशी अत्तर लावा. पुन्हा आपल्याला 9 दिवस सेवा करायची नाही आहे. आई भगवतीला सुद्धा या दिवशी छान स्नान घालायचं आहे. आई भगवतीचेच तुम्हाला श्रीसूक्त 1 वेळा 16 वेळा म्हणायचं आहे. तिला आज अत्तर लावायचं आहे, तिची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. नंतर देवघर स्वच्छ पुसून त्यावरती तुम्हाला एक पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावरती ठेवायचे आहेत पाने. तर पानांचं देठ करायचं आहे पूर्वेला. जर तुमचं देवघर पश्चिम दिशेला असेल तर मग तुमच्या देवांकडेच देठ येतील. या पद्धतीने पानाचं देठ करून ठेवा. आणि आज आपल्याला खाऊची जी पाने असतात, जी विड्याची पाने असतात, त्यावरतीच देवांना ठेवायचं असतं. नंतर मी आता तुळजापूरची इथे माझ्या हातात देवीची मूर्ती आहे, त्याला गंध लावून घेते, म्हणजेच कुंकू. तर बघा, जी गंधगोळी आहे त्यामध्येच मी थोडंसं कुंकू टाकून ओलं केलं, ते आधी लावून घेतलेलं आहे. तुम्ही काडीच्या साह्याने ते लावू शकता, उदबत्तीची वगैरे काडी घेऊ शकता, किंवा मग ज्या एअरबड्स असतात कानात घालण्याच्या काड्या, तीसुद्धा नवीन काडी घ्या, त्याने सुद्धा लावता येतात. पुन्हा कोरडं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि देवीच्या आवर्जून चरणांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. आपण एक चूक करतो, देवीच्या कपाळाला कुंकू हळदी लावतो पण चरणांना नाही. देवीच्या चरणांना हळदी कुंकू लावल्याशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही. आणि नंतर बघा, काडीच्या साह्याने देवी अन्नपूर्णेला मळवट भरायचा आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये देवीचा टाक, देवीची मूर्ती नाही आहे, त्यांनी अन्नपूर्णा देवीलाच पूर्ण मान द्या, कारण तीच नवदुर्गा आहे, पार्वतीचा अवतार आहे. आणि महिषासुरमर्दिनी जी होती, ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांच्या अंशामधून तयार झालेली जी देवी होती महिषासुरमर्दिनी, तीसुद्धा पार्वती मातेचा अवतार आहे. त्यामुळे अन्नपूर्णा देवी प्रत्येकाच्या घरात असते. प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीची श्रीसूक्त म्हणून जरी तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. आणि देवांना गंध कसे लावायचे मी तुम्हाला दाखवलं. आता आपल्याला महादेवाची पिंड इथे मी घेतलेली आहे. तर याला थोडासा जो भस्म आहे ना, तो कोरडा लावला की एवढं छान दिसत नाही. मग भस्म थोडासा ओला करायचा आणि काडीच्या साह्याने मी इथे कसा लावलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही लावून घ्या. आता देवांना त्यांच्याच जागेवरती व्यवस्थित ठेवायचं आहे.
सर्व देवांना पानांवरतीच ठेवून घ्यायचं आहे. या दिवशी जास्तीची पाने आणायची आहेत. आता यानंतर आपल्याला आज विशेष गजलक्ष्मी म्हणजेच हत्तींची पूजा करायची आहे. आता बऱ्याच ताईंनी नवीन घेतले असतील तर त्याचीसुद्धा छान अशी प्राणप्रतिष्ठा करा. त्यांनासुद्धा आपण आज ज्या पद्धतीने स्नान घातलेलं आहे असंच घाला आणि छान गंध वगैरे लावून घ्या. देवीचं सिंहासन जरी सिंह असेल तरीसुद्धा देवी जेव्हा भूलोकी येते, आपल्यामध्ये नवरात्रीत येते, तेव्हा ती हत्तीवरतीच येत असते. त्यामुळे देवीच्या दोनही साईडला हत्ती विराजमान असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या पद्धतीने सर्व देवांची मांडणी करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता सर्व देवांना खूप सुंदर असे गंध लावून घेतलेले आहेत. देवांना जर व्यवस्थित तुम्ही गंध लावले तर तुमचे देवसुद्धा खूप प्रसन्न छान दिसतील. आणि तुम्हाला आज एक विशेष सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे कुलदेवी आहे त्यांनी त्या कुलदेवीला 16 वस्तू अर्पण करायच्या आहे. तुम्हाला 16 कमळ देवीला अर्पण करायचे आहेत आणि रोज तुम्हाला ते कमळ पुन्हा उचलायचे आहेत, धुवायचे आहेत आणि त्याला चंदन लावायचं आहे, अर्पण करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही कमळ कुठून आणणार? तर तुम्हाला हे कमळ म्हणजेच कमळगट्ट्याचे मणी स्वामींच्या केंद्रात मिळून जातील. फक्त ते 16 घ्यायचे आहेत. पण आता त्याआधी तुम्हाला सांगते की जर तुमच्याकडे टाक असेल ना तर तो तुम्हाला अगदी सर्वप्रथम पुढे ठेवायचा आहे पानांवरती. माझासुद्धा टाक आता मी बनवायला टाकलेला आहे. घटस्थापनेच्या दिवशी तो मी घेऊन येईल. त्या दिवशी मी तो पुढेच ठेवणार आहे. आणि कुलदेवीसुद्धा आहे तुळजापूरची. सर्व देवांना फुले वगैरे मांडायचे. पण ज्यांच्याकडे देवी नाही किंवा जरी असेल तरीसुद्धा अन्नपूर्णा मातेला म्हणजेच जी पार्वतीचं रूप आहे, जी महिषासुरमर्दिनी आहे आणि कुलदेवीला दोन्हीलाही तुम्ही हे 16 मणी अर्पण करू शकता. पण आता मी देवी पाठीमागे ठेवलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला पुढेच दाखवते हे सर्व करताना. आणि बऱ्याच जणींना आता फक्त कलश स्थापन करायचं असेल तर मी ज्या हत्ती ठेवलेल्या आहेत ना देवांच्या उजव्या हाताला, तर देवांच्या उजव्या हाताला तुम्हाला कलश स्थापना करायची आहे आणि देवांच्या डाव्या बाजूला तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. हे झालं तुमचं कलश आणि दिव्याबाबतचं. ज्यांचा घट आहे त्यांनी तो कुठे ठेवायचा हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे. आणि इथे बघा मी चंदनाचे त्याला गंध लावत आहे. चंदनाचा गंध तिलक लावूनच तुम्हाला हे कमळगट्ट्याचे मणी अर्पण करायचे आहेत. 16 मणी 16 वेळा अर्पण करायचे. तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र म्हणून तुम्हाला 16 वेळा देवीला कमळगट्ट्याचे मणी अर्पण करायचे आहेत. असे केल्याने माता भगवती तुमची कुलदेवी महिषासुरमर्दिनी देवी महाकाली तुमच्यावरती जी संकटे येणार असतात ती दूर करते. तुमच्यावरती तिची अखंड कृपा राहते. अजून एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे. 9 दिवस तुमच्या घरामध्ये वादविवाद करायचे नाही. टीव्हीचा आवाज मोठा करायचा नाही. सततच मोबाईलवर इतरांशी बोलत राहायचं नाही. दुपारी झोपायचं नाही. हे सर्व नियमांचं पालन करा. देवीला तुमच्या घरात शांततेत विश्रांती करू द्या. देवीची छान उपासना करा. देवीचे इतर तुम्ही जे स्तोत्र मंत्र पारायणे पाठ करता येतील ते करण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक महिलेने सकाळी संध्याकाळी एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या संसारावरती कुठलंही संकट येणार नाही. मुलाबाळांना चांगलं आरोग्य लाभेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर आजच्या स्वामी संदेशामध्ये आपण घटस्थापने दिवशी कशा पद्धतीने देवपूजा करायची, देव कसे ठेवायचे व देवीला काय अर्पण करायचं हे सर्व सविस्तर पाहिलेलं आहे. तर भक्त हो, तुम्हाला आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक करा व इतरांना सुद्धा शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकायला पाहायला मिळतील. आणि भक्त हो, तुमच्या काही अडचणी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शंकेचं निरसन नक्की होईल. आजची सेवा आई भगवती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी माता की जय.